नमस्कार, मी शोभा पवार. पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पनीर टिक्की. आज आपण इथे पनीर टिक्की बनवणार आहोत. त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे किसून. एक बटाटा बॉईल करून तो किसून घेतलेला आहे, तोही घालायचा आहे. त्यानंतर सर्व मसाले घालूयात. आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार व 2 चमचे ब्रेड क्रम्ब. त्यानंतर 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर. हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य इथे एकजीव करून झालेले आहे. 1 छोटा चमचा कसुरी मेथी घालायची आहे व पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे आता आपण टिक्की तयार करून घेऊयात. सुरुवातीला बघा असं शेपर मिळतो, तुम्ही हाताने गोल आकार देऊ शकता. त्याच्यामध्ये असे मिश्रण दाबून भरा. बघा अशा पद्धतीचा आकार द्या. हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व टिक्की तयार करून घेतलेली आहे. आता ही आपण तळून घेऊयात. इथे बघा तुम्ही एका बाउलमध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर व 1 चमचा मैदा घालून अशी पातळ अशी पेस्ट तयार केलेली आहे व ही बारीक शेव आहे ब्राऊन वाली भाजलेली. आता आपण एक एक टिक्की ह्याच्यामध्ये डीप करून घेऊयात पेस्टमध्ये. त्यानंतर आपल्याला ही शेवमध्ये अशी घालायची आहे व सर्व टिक्कीला आपल्याला असं शेव लावून घ्यायची आहे. आता इथे मी तेल तापून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवा व एक एक कटलेट त्याच्यामध्ये तळायला सोडून द्या. तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. आता एक कटलेट एक एक करून उलटवून घेऊया. आता आपले कटलेट चांगले तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपली पनीर टिक्की तयार आहे. तुम्ही सुद्धा अशीच नक्की ट्राय करा व तुमच्या कमेंट्स मला कळवा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.